तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये बोगस पुजारी भाविकांची लूट करत असल्याची बातमी साम टीव्हीनं लावून धरलेली होती। यानंतर बोगस पुजारी आणि एजंट विरोधात मंदिर संस्थानानं विशेष मोहीम सुरू केली। मागील 2 दिवसांमध्ये विशेष पथकानं 5 संशयित बोगस पुजाऱ्यांना ताब्यात घेतलेले। यातील 2 पुजाऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तर 3घांची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान बोगसगिरी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई आता केली जाणार आहे। मंदिरातर्फे आणि पुजाऱ्यांचे सदस्य असे सगळ्यांच्या सहकार्यानं पथक तयार केले आणि त्यांच्यातर्फे सलग दुसऱ्या दिवशी आपण बोगस पुजारी अनधिकृत पुजारी त्यांना पकडण्याचं काम सुरू आहे। त्याच्यामध्ये आज 3 अनधिकृत पुजाऱ्यांना पूजा करताना सुरक्षा विभागातर्फे पकडून आज आपण इथं हजर करत आहोत। पुढे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल। काल 2 आज 3 असे काही तोत्या पुजारी या ठिकाणी पकडले। मागच्या काळामध्ये काही बोगस ओळखपत्र मंदिर संस्थांकडून वाटप करण्यात आलेले होते। आता नव्यानं जे बारकोड देऊन जी पुजारी आता ओळखपत्र दिले जाणार आहेत त्यामध्ये सुद्धा काही बोगस नावं जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी सक्सेशन सर्टिफिकेट सुद्धा कोर्टातून काही जणांनी बोगस काढून घेतलेले आहेत। बोगस वंशावळी लावली जात आहेत। मग ह्या सगळ्या प्रकारावर जर मंदिर संस्थांना कठोर भूमिका घेऊन कठोर पावलं उचलली आणि खरेच 153 लोक किंवा 284 लोक जे असतील त्यांच्या वंशावळांना पूर्वप्रथेप्रमाणे हे पूजेचे अधिकार मिळावेत, त्याच्याशिवाय हे असे बोगसगिरी धंदे बंद होणार नाहीत।